नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, प्रथमेश परब, संदीप पाठक, अभिजित चव्हाण, समीर चौगुले, वैभव मांगले, अंकिता लांडे आणि खूप सारे कलाकार, एवढी मोठी फौज आपल्या भेटीला येणार आहे येत्या 31 मे 2024ला एका सिनेमाच्या मार्फत, ज्याचं नाव आहे होय महाराजा. नुकताच या सिनेमाचा टीजर आपल्या भेटीला आलेला आहे. आता टीजर बघून तरी असंच वाटतं की जर तुम्ही प्रथमेश, संदीप पाठक किंवा अभिजित चव्हाण किंवा वैभव मांगले, समीर चौगुले यांचे डाय हार्ड फॅन असाल तरच हा सिनेमा तुम्ही सिनेमागृहात जाऊन एन्जॉय करू शकता. बाकी असं नवीन काहीच वाटत नाही या सिनेमामध्ये. प्रथमेश परबचं तर तुम्ही आय थिंक गेल्या 3-4 वर्षाचे जर सिनेमे बघितलेत आणि इकडचा सीन कापून दुसऱ्या सिनेमाला लावला तरी काही फरक पडणार नाही. अनफॉर्च्युनेटली टॅलेंटेड कलाकारांबरोबर असं होतं की त्यांना मग एकाच साच्यात बांधलं जातं आणि त्यांचा पण नाईलाज असतो की आता मिळतात कामं तर सोडणार कोण. असं काही मी प्रथमेशला फॉल्ट देत नाहीये, बट त्याच्यासारखा टॅलेंटेड कलाकाराकडनं आता वेगळ्या अपेक्षा आहेत. एनिवेज, असं काहीतरी टीजरवरनं मी एक अंदाज लावला की प्रथमेश आणि अभिजित चव्हाण हे एकतर मित्र तरी असतील किंवा एकमेकांच्या नात्यात तरी असतील. मित्रच असतील मोस्टली, एवढा एज गॅप असलेले. बट या लोकांनी संदीप पाठक यांच्याकडनं काहीतरी पैसे उधार घेतलेले आहेत. संदीप पाठक एक डॉन आहे, असे डॉन ज्याला घाबरण्यापेक्षा आपल्याला हसू जास्त येईल. तो कारण ते कॉमेडीच करतात, कारण मराठी सिनेमामध्ये फक्त आणि फक्त कॉमेडीच होते. त्यामुळे ते कितीही भयंकर डॉन असले तरी आय थिंक ज्याचा ते खून करत असतील तो पण मरताना पण सुद्धा हसत असेल त्यांच्या त्या कॉमेडीकडे बघून. एनिवेज, सो यांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं आणि आता त्यांना ते पैसे रिटर्न करायचे आहेत. तर आता पैसे रिटर्न कसं करणार, तर काय ना काहीतरी हेराफेरी करून, असा एकंदरीत माझा अंदाज आहे हा टीजर बघून. बघूया ट्रेलरमध्ये आपल्याला काही नवीन कळतंय का ते. आणि इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. तसं मी या सिनेमाला अजून एक चान्स देईन की माझ्याचकडनं काहीतरी चूक झाली असेल या सिनेमाचा टीजर समजण्यात आणि कदाचित काहीतरी नवीन आपल्यासमोर मांडण्याचा या सिनेमाचे जे डिरेक्टर आहेत शैलेश शेट्टी यांनी प्रयत्न केला असेल. बाय द वे, थ्रू आउट द टीजर एक रॅप ऐकायला मिळतं आपल्याला, मराठी रॅप, ते बरं वाटतं. आणि मग टिपिकल जर तुम्ही प्रियदर्शनी सिनेमाचे चाहते असाल की एक सगळे एकमेकांच्या थोबाडीत मारतायत, कशाच्या कशाला काही मेळ नाहीये, तर तुम्हाला हा सिनेमा आवडेल. कारण त्यांच्या सिनेमांमध्ये एक गोष्ट होती की हे सगळं जे कन्फ्युजन आहे ना ते प्रॉपर एका धाग्याने बांधलं जायचं, पण तरी सुद्धा त्यांचे सगळे सिनेमे चाललेच असं नाही. सो आशा करूया की या सिनेमाची भट्टी चांगली जमली असेल, कारण कलाकार तर नो डाऊट एक सुपर्ब आहे, त्याच्यात काहीही शंका नाही आहे. सो फक्त स्टोरी आणि जर खळखळून हसवणारा हा सिनेमा असेल तरच हा सिनेमा चालेल. बाय द वे, हा IPL नंतर येतोय, बट 31 मेला आय थिंक 3-4 हिंदीचे आणि हॉलिवूडचा सिनेमा येतोय. सो याची कॉम्पिटिशन जी आहे ती खूप टफ आहे. एनिवेज, जर हा टीजर तुम्ही बघितला असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.